आपल्याकडे जेवणात पानाच्या डाव्या बाजूला कोशिंबिरींचा समावेश हा असतोच नाही. कोशिंबिरीची हलकीशी आंबट, तिखट, गोड चव आपल्या पचन संस्थेला उद्दीपित करते आणि त्यामुळेच पचन हे नीट होतं. आणि म्हणूनच आपल्या आहारात कोशिंबिरी या हव्याच. आज मस्त अशा लालचुटूक गाजरांची कोशिंबीर करूयात. त्यासाठी इथे हे 3 गाजर मी किसून घेतले. फक्त गाजर घेताना छान लालचुटूक आणि कोवळे घ्यायचे, म्हणजे कोशिंबीर छान गोडसर लागते. यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. 1-1.5 चमचा भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे. चवीला छान मीठ आणि साखर घालायचे आणि हे ना छान ताजं गोडं दही आहे ते ना हे असं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दह्यातल्या गाठी मोडल्या जाऊन छान एकसंध असं दही तयार होतं. फक्त लक्षात घ्या, दही खूप असं आंबट नको. आणि दही बघा हे असं थोडंसं घट्ट घ्यायचं, म्हणजे पानात आपण कोशिंबीर वाढतो ना तेव्हा कोशिंबिरीचं ओघळ येत नाही. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण घातलेले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये छान असे एकजीव व्हायला हवेत. कोशिंबीर आहे तेव्हा अर्थात तुपाचीच फोडणी. कडल्यामध्ये छान 1-2 चमचे तूप गरम करून जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की आम्ही ना ही अशी सांडगी मिरची घालतो कोशिंबिरीच्या फोडणीत. अर्थात असेल तर घाला, नसेल तर आपली साधी ओली मिरची घाला. हिंग घालायचं आहे आणि ही सांडगी मिरची ना छान खमंग खरपूस व्हायला हवी. या सांडगी मिरचीचा स्वाद या तेलामध्ये संपूर्ण उतरतो आणि कोशिंबिरीमध्ये ना तो अतिशय सुरेख लागतो. आता कढीपत्ता घालायचा आणि तो पण छान असं चुरचुरीत व्हायला हवा. सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून अगदी अर्धा चमचा तीळ फोडणीत घालायचे. फक्त लक्षात घ्या, फोडणी छान खमंग व्हायला हवी पण करपायला नको. ही अशी मस्त चुरचुरीत फोडणी आपल्या गाजराच्या मिश्रणावर घालायची. ही जी सांडगी मिरची आपण फोडणीत घातली आहे ना ती अशी चुरडून घालायची, म्हणजे तिचा स्वाद अख्ख्या कोशिंबिरीला छान लागतो. सगळं छान असं हलवून घ्यायचं आहे. आपण घातलेली फोडणी सगळ्या मिश्रणामध्ये छान एकजीव व्हायला हवी. अगदी साधीशी पण तितकीच पौष्टिक अशी गाजराची कोशिंबीर इथे तयार आहे. पूर्वी आईने अशी कोशिंबीर केली ना की हात पुढे करायचा आणि ती चुरचुरीत तळलेली मिरची सोबत ती कोशिंबीर आई हातावर ठेवायची. एखाद वेळेस भाजीला काही नसलं ना तरी अगदी कोशिंबिरीसोबत आपण जेवू शकतो, इतकी सुरेख होती ही कोशिंबीर. अगदी साधी, सोपी पण तितकीच पौष्टिक अशी ही कोशिंबीर तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. आणि हो, कोशिंबिरींचे आणखी प्रकार बघायला आवडतील का हे देखील नक्की सांगा. धन्यवाद.